बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अर्ज भरला। अर्ज भरतेवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। ही माझी नाही तर बारामतीकरांची निवडणूक आहे। ही निवडणूक आता बारामतीकरांनी हाती घेतली आहे। बारामती म्हणजे अजितदादा आणि अजितदादा म्हणजे बारामती। पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। काँग्रेसने बारामतीची पोटनिवडणूक लढली तर त्यांचा सर्वात मोठा पराभव होईल, मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया। बारामतीतील जनता सुनेत्रा पवारांच्या पाठीशी। बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने जिंकतील हा विश्वास राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षांशी संपर्क। सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून देणं ही दादांसाठी श्रद्धांजली। सुनील तटकरे यांचं वक्तव्य। विक्रमी मताधिक्याने सुनेत्रा पवार निवडून आल्या पाहिजेत, तटकरे यांची प्रतिक्रिया। बारामती पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनीही पाठिंबा दिला। उमेदवार देणार नाही असं सुप्रिया सुळेंनी जाहीर केलं होतं। छगन भुजबळांचं वक्तव्य। तर खरगेंना फोन करण्याचे खूप प्रयत्न केले, छगन भुजबळांची माहिती। इतर पक्षांनी सुनेत्रा वहिनींविरोधात उमेदवार देऊ नये ही आमची भूमिका आहे। आम्ही सर्वांना विनंती करतो की वहिनींना बिनविरोध निवडून द्यावं, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। तर बॅनर लावण्यावरून कुणाची काय पोटदुखी असेल तर मला माहित नाही। बारामतीत लागलेल्या बॅनरवरून प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। राहुल गांधींना पाठिंबा देताना आम्ही सपकाळांसारखं बोलू का, खासदार संजय राऊतांचा काँग्रेसला सवाल। तर सहकारी पक्षच काँग्रेसला सातत्यानं डिवचत आहेत। सहकारी पक्षानं डिवचल्यानं काँग्रेसला फरक पडणार नाही, नाना पटोलेंचा सहकारी पक्षांवर निशाणा। बारामतीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवारांचा फोटो। बारामती पोटनिवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा बारामतीत मेळावा। व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। शरद पवारांची संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद। शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। मंत्री दत्तात्रय भरणेंच्या शिष्टाईला यश। लक्ष्मण हाकेंची बारामती पोटनिवडणुकीमधून माघार। मी माझे प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मांडणार, हाकेंची प्रतिक्रिया। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत लढण्यावर चंद्रकांत वाघमोडे ठाम। चंद्रकांत वाघमोडे हे लक्ष्मण हाकेंचे सहकारी। त्यांचा आम्हाला विरोध तर आम्ही त्यांचा विरोध करणार, वाघमोडेंची प्रतिक्रिया। पत्रकार आणि राजकीय प्रवक्ते अशा दोन्ही भूमिका वठवताना संजय राऊत अनेकदा गल्लत करतात। काँग्रेस नेते सचिन सावंतांचा संजय राऊतांना खोचक टोला। बारामती पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांवर सचिन सावंतांचा टोला। राहुरीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची खेळी। प्राजक्त तनपुरेंच्या कार्यालयात बंद दाराआड चर्चा, सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाण विखे पाटलांची तनपुरेंसोबत चर्चा, सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीने राहुरी विधानसभेसाठी 2 एबी फॉर्म पाठवले। प्राजक्त तनपुरे आणि गोविंदराव मुकाटेंना एबी फॉर्म देण्यात आलेत, अशी माहिती समोर येते। अक्षय कर्डिलेंनी शिवाजीराव कर्डिलेंच्या फोटोचं दर्शन घेतलं। औक्षण करून अक्षय कर्डिले अर्ज भरण्यासाठी राहुरीकडे रवाना। आईनं औक्षण केल्यानंतर अक्षय कर्डिलेंना अश्रू अनावर। शरद पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची घेतली शपथ। पवारांसह रामदास आठवले, रामराव वडकुते, ज्योती वाघमारे आणि माया इवनाते यांनीही घेतली राज्यसभेची शपथ। आम्ही फालतूच्या विषयांवर राजकारण करत नाही, मी फक्त माझ्याकडे आलेली माहिती दिली। अंजली दमानी यांची सुषमा अंधारेंवर टीका। तर अंधारेंना सीडीआर पाठवते, त्यांनी नावं शोधावीत। अंजली दमानी यांना पत्रकार परिषदेत रडू कोसळलाय। भोंदू अशोक खरात विरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल। खरातच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून तपासाला सुरुवात। भोंदू खरात अरविंद बावके आणि समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर राहता पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल। मुंबईतील हॉटेल व्यावसायिक दिनेश परब यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। देवदर्शनाला जाण्याच्या नावाखाली घेतलेले कागदपत्र भोंदूने खाती उघडण्यासाठी वापरल्याचा आरोप। भोंदू खरात प्रकरणात नवीन माहिती समोर। एका बिल्डरचा 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात।
नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये असल्याचा संशय, खराच्या मदतीने मोठ्या जमिनी लाटल्याचीही शक्यता, मोबाईल चॅट आणि ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक पुरावे समोर। भोंदू अशोक खरात प्रकरणात महिला अधिकारी रडारवर, तत्कालीन महिला अधिकारी आणि भोंदूचा संबंध एसआयटी तपासातून समोर, सूत्रांची माहिती, नाशिकमध्ये असताना प्रशासकीय पातळीवर भोंदूला मदत केल्याचाही संशय, महिला अधिकारी आणि खरातमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचीही माहिती। सोलापुरात भोंदूबाबा अशोक खरात विरोधात मार्क्सवादी पार्टी आक्रमक, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर माकपचं आंदोलन, खरातला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मुंब्र्यात मंत्री नितेश राणेंनी आव्हाडांवर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पवारांची राष्ट्रवादी आक्रमक, नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचं निवेदन पोलिसांना दिलंय। दिंडोशी परिसरात काल रात्री 2 गटात तुफान राडा, अंमली पदार्थ तस्करीच्या आरोपांवरून 2 गटात राडा झालाय। आरोपींच्या घरावर पालिकेनं हातोडा चालवलाय। राड्या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे। केंद्र सरकार विरोधात वंचित बहुजन आघाडीचं पुण्यात आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून आंदोलन, सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा महिलांचा आरोप, गॅस टंचाईमुळे महिलांचे हाल। सिलेंडर टंचाईवर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितचं चूल पेटवून आंदोलन, वंचितच्या कार्यकर्त्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। धाराशिवच्या भूम तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचं रास्ता रोको, महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात शेतकरी संतप्त, शेतीला पुरवठा करणारी वीज सवलत सतत गायब असल्यानं शेतकरी संतप्त। लातूरमध्ये गॅस टंचाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन, निलंगा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून स्वयंपाक करत वंचित आघाडीचं आंदोलन। हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना फटका, कोबी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव, शेतीवर जनावरं सोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ। धुळे जिल्ह्यामध्ये यंदा 100% पाऊस, मात्र जलसाठ्यांमध्ये मोठी घट, संभाव्य पाणी टंचाई भासू नये यासाठी जिल्हा परिषदेकडून पाणी टंचाई आराखडा मंजूर, 187 गावं आणि 142 वाड्यांसाठी जिल्हा परिषदेनं 2,10,00,000चा टंचाई आराखडा मंजूर केलाय। वाढत्या उष्णतेमुळे खानदेशातील वांग्याच्या उत्पादनात घट, जळगावातील बाजारपेठेत मागणीही घसरल्यानं वांगी उत्पादक शेतकरी चिंतेत, कृषी विभागानं उपाययोजना करण्याची मागणी। लातूरमध्ये गॅस तुटवडा कायम, 10 दिवस अगोदर बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यानं नागरिक संतप्त, गॅस मिळवण्यासाठी नागरिकांची एजन्सी बाहेर रांग। जालन्यातील खामनगाव रोड परिसरात जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडल्यानं खळबळ, कोणतीही नैसर्गिक आपत्ती नसून विद्युत तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार झाल्याचं महावितरण आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण, नागरिकांनी भीती बाळगून अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकाऱ्यांचं आवाहन। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातला किरणोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी गरुड मंडपाची उंची वाढणार, किरणोत्सव अधिक अचूक आणि प्रभावीपणे पार पडावा यासाठी गरुड मंडपाची उंची 8 इंचांनी वाढवण्याचा प्रस्ताव, देवस्थान समितीकडून पुरातत्व विभागाकडे प्रस्ताव सादर। टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत घातपात घडवण्याचा कट उधळला, मुंबईच्या कुर्ल्यातून 18 वर्षीय हमाद सिद्दीकी याला अटक, दिल्ली स्पेशल सेल आणि महाराष्ट्र एटीएसची संयुक्त कारवाई, दिल्ली स्पेशल सेलकडून हमाद सिद्दीकीला अटक। गडचिरोली हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळल्याचा प्रकार, विषप्रयोग करून तरुणाचा जीव देण्याचा प्रयत्न, प्रेयसी आणि दुसऱ्या प्रियकराला पोलिसांकडून अटक। अमरावतीत आमदार प्रवीण तायडेंच्या भावाच्या कथित कट प्रकरणात ऑडिओ क्लिप आज फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवली जाणार, बच्चू कडू यांच्या आवाजाचं सॅम्पलही घेण्याची शक्यता, तर अहवाल 1.5 महिन्यात अपेक्षित। रत्नागिरीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या नव्या प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र निषेध, प्रकल्पाविरोधात आज हजारोंच्या संख्येनं मोर्चा, खबरदारी म्हणून कंपनी परिसरात
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। जळगावातील गुढे येथे बैलगाडा शर्यतीत सर्जा आणि रुबाब बैल जोडी विजेते। बैलगाडा शर्यतीत 270 बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला। स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। परभणीच्या महादेवाची नरवाडीमध्ये यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन। शर्यतीत 141 गाडा मालकांनी सहभाग नोंदवला। शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। पुण्याच्या भोर तालुक्यातील निलकंठ गावात ग्रामदैवत काळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन। राज्याच्या विविध भागातून आलेल्या 300हून अधिक बैलगाडा मालकांनी नोंदवला सहभाग। सोलापूरच्या कुंभेजमध्ये ग्रामदैवत ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कुस्त्यांचे आयोजन। जवळपास लहान मोठ्या 150 कुस्त्या संपन्न। कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांची मोठी गर्दी। नागपुरातील राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये खेळाडूंच्या जेवणासाठी सिलेंडरचा तुटवडा। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने केटरिंगवाल्यांनी चुली पेटवल्या। बेकायदा घरगुती गॅस सिलेंडरचाही वापर।